एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता मी मस्त शॉपिंग करायला चाललो आहे सोलापूरला आणि खूप काही गोष्टी घ्यायच्यात घरासाठी आणि त्या खूप दिवस झालं पेंडिंग होत्या. तर म्हटलं आज आपण सगळ्याच गोष्टी कवर करूयात. तर लेट्स गो. पप्पन लाईटच बंद केलं, मी व्हिडिओ करते. चला. चष्मा गाईज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पंढरपूरला लई मोठी शॉपिंग झाली, आता सोलापूरची शॉपिंग करायची. चला. माझा ट्रायपॉड राहिला त्यामुळे खूप जास्त मोठी गडबड झालेली आहे. त्याला कुठं पण कॅमेरा सेट करायला लागतो. ट्रायपॉड असल्यावर डायरेक्ट होते, पण माझा ट्रायपॉड राहिला आहे पुण्यात आणि तो आता आणायचा म्हटलं तर आणूया. आणि आम्ही खूप सकाळी गेलो होतो, कारण की असा विचार केलेला की सकाळी गेलो तर जास्त ऊन नाही लागणार किंवा गरम नाही होणार आणि दुपारच्या आतमध्ये आपलं काम उरकायचं. पण आम्ही इतक्या लवकर गेलो होतो की तिथे नाश्ता सेंटर पण ओपन नव्हते आणि एक ओपन दिसला, तिथं फक्त दाबेलीच तयार होती. त्यामुळे मग आम्ही दाबेली वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त शॉपिंगला गेलो. सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या ड्रेसची खरेदी केली आणि कोणता ड्रेस घेतला आहे तुम्ही गेस करू शकता आणि तो तुम्हाला डायरेक्ट फंक्शनमध्ये पण कळेलच. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसरं सामान घ्यायला गेलो जे घरात डेकोरेशनसाठी वगैरे लागतं किंवा कप वगैरे असतील. तर आपल्या इथं जास्त व्हरायटी नाही भेटत, सोलापूरला जरा जास्त व्हरायटी भेटते आणि थोडंसं कमी रेटमध्ये पण भेटतं. तर त्यामुळे मग आम्ही तिथूनच मग एकदा गेलो का सगळं सामान घेऊन येतो. छोटे असेच पाहिजे, पण त्याचा दांडा खूप कमी असतो. आज काय इथं आम्ही मस्त सोफ्याचे कवर बघतोय, कारण की आमच्या घरात जो सोफा आहे तो खूप लांब आहे आणि ब्रॉड पण आहे. त्यामुळे मग इथं सहजासहजी आम्हाला सांगोलमध्ये नाही भेटत सोफ्याचा कवर. त्यामुळं मम्मी आमची इथंच घेणार आहे आता सध्या. आता हा तर खूप छान दिसतोय, एकदम असं अस्थेटिक वाईब देते, पण त्याची निगा पण तेवढीच राखावी लागते. त्यामुळे मग आम्ही असा कलर घेतला की जो फर्निचरला पण आमच्या सूट होईल आणि सोफ्याला पण सूट होईल. तर त्यामुळे आम्हाला ब्राउनिशमध्ये पाहिजे होता आणि कॅमल कलर पण खूप छान होता बरं का, तो पण आम्हाला सूट झाला असता. पण आम्हाला त्याच्यापेक्षा चॉकलेटी कलर फार आवडला आणि तो एकदम परफेक्ट मॅच होत होता. तर त्यामुळं मग आम्ही एकदम चॉकलेटी कलरचा आहे तो सोफ्याला घेतला. मग ते तसंच पाहिजे नाहीतर. आता सगळ्यात मेन गोष्ट इथं चालू झाली आहे ती म्हणजे साड्या बघणे, कारण की हा साड्या बघण्याचा प्रोग्राम लवकर काय उरकत नाही हे मला माहीत होतं आणि आम्हा सगळ्यांनाच माहीत होतं. त्यामुळे आम्ही जी पण आधीची शॉपिंग आहे ती करून घेतली आणि त्याच्यानंतर साडी खरेदीला आलो. आणि जेव्हा पण साडी पुढचा व्यक्ती दाखवतोय ना, तेवढ्या सगळ्या साड्या आवडायला लागतात आणि त्याच्यानंतर आपणच कन्फ्यूज होतो, आता यातली मी कोणती घेऊ.
तर मम्मीचं ते आत्ता इथं तेच चालू आहे आणि त्यात थोडीफार मी पण मदत करते तिला, की यातली सगळ्यात चांगली कोणती दिसते. आणि आमच्या मम्मीला कॉटनच्या साड्या घालायला फार आवडतात आणि त्यात तिच्यावर सूट पण करतात, त्यामुळे ती जास्त काठापदराच्या साड्या घालत नाही. घातली तर लग्नात एखाद दुसरी, नाही तर तिच्याकडे काठापदराच्या साड्या खूप कमी आहेत. तर इथं फायनली मम्मीने आमच्या साड्या बाजूला काढल्या होत्या, ज्या पण तिला आवडलेल्या त्या, आणि ती उठणारच होती तोपर्यंत तो बाबा बोलला की अजून आमच्याकडे साड्या आहेत, हे आहे ते नवीन व्हरायटी आले. आमची मम्मी परत खाली बसली. లేను కింద ఎగ్దాం అవన్నీ తీ పాస్ పాతారు ఏదో సూపర్ కాటుకొని ఎగ్దాం डिफरेंट मॉडेल बघा आपल्याला कसं पाहिजे तसं फॉल्स पडते एकदम आपला ड्रिप करा. फायनली साड्या वगैरे घेतलेत. आता लास्टला आमच्या पप्पांचं रिॲक्शन बघा. कसं वाटतं आज तुम्हाला शॉपिंग करून? गरम गरम म्हणून एकटी येते शॉपिंग करायला, लय खर्च होते. विचारायला तिथं. आणि मी एवढी खरेदी केली तरी पण माझं मन काय राहिलं नाही, तर मी पप्पांना म्हणते पप्पा एकदा बघून तर येऊया तिथं, कारण की तिथं ना मला साऊथ इंडियनवाला साडी आणि जे पण घागरे दिसत आहेत आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ना, तर ते मला तिथं दिसत होते. तर म्हटलं पप्पांना आपण एकदा बघून तर येऊया, मी काही घेणार नाही आहे, कारण की मला माहिती मी जेवढे पण फंक्शनल ड्रेस घेईन ना तेवढे एक दोनदा घालून मी परत ते घालतच नाही आणि त्याचा उपयोग पण नाही होत. त्यामुळे मी जास्त प्रेफर करते जीन्स टॉप, मला जेवढे पाहिजेत मी तेवढे घेत असते, कारण ते यूज पण होतात आणि मग ते काही वाटत नाही ते खराब जरी झाले तरी. पण जेव्हा फंक्शनल ड्रेस खराब होतात ना चांगले असून, तेव्हा खूप वाईट वाटतं. त्यामुळे मग मी जास्त अवॉइड करते फंक्शनल ड्रेस घ्यायचा. तरी पण मला बघायची इच्छा होती, त्यामुळे मग आम्ही तिथं जाऊन बघितलं वगैरे आणि त्याच्यानंतर घरी निघालो. आणि आम्हाला असं वाटलेलं सकाळी जाताना की आता खूप ऊन लागेल, गरम होईल, पण सचिन दादा असल्यामुळे तो कुठे पण गाडी घेऊन जात होता. आणि जेव्हा पप्पा सोबत असतात ना तेव्हा असं होतं की उगाच आतमध्ये गाडी नको घालायला, जास्त हे होईल, ट्रॅफिक असतं त्यामुळं. पण ह्यावेळेस काही वाटलं नाही, गाडीतूनच फिरत होतो आम्ही. तर आम्ही इतकं वरावरा हिंडलेलं आहे शॉपिंगसाठी. हां, तुम्हाला दाखवतो आम्ही घरी गेल्यावर काय काय केलंय. इथं चेहरा छुपवलाय कारण की तिचं ओव्हरलोड झालंय, माझं जरा मेंटेन झालंय. काय माझं ओव्हरलोड नाही झालंय, कारण की तिनं काल पण शॉपिंग केली, आज पण शॉपिंग केली, त्यामुळे ती तोंड लपवते. थांब जरा काहीतरी झालं. हा. आणि आता करवंद घ्यायला लागलोय. आणि आता अजून एक गोष्ट बघायला गेलेत काका आणि पप्पा, तर